गावाच्या बाहेरच्या टोकाला असलेल्या एका जुन्या वाड्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी व्यक्ती होती मंजुळा. घरातली सर्वात थोरली जाऊ. तिच्या व्यक्तिमत्वात काहीतरी गूढ होतं. ती फारशी बोलायची नाही आणि तिचं हसणंही कधीच कुणी पाहिलं नव्हतं. घरातल्या सर्व कामाची जबाबदारी तीच उचलायची, पण तिचं वागणं असं होतं की जणू काही तिच्या मनात मोठं रहस्य लपलेलं होतं. वाड्यात तिचा पती रामनाथ आणि लहान जाऊ सुमन राहत होते. सुमनला मंजुळाची भीतीच वाटायची. मंजुळा नेहमी शांत असायची, पण तिच्या डोळ्यात काहीतरी अस्वस्थता दिसायची. तिला कधीकधी रात्री वाड्याच्या अंगणात एकटी उभी पाहिलं जायचं. अंधारात ती काहीतरी शोधत असल्यासारखी दिसायची, पण कोणालाच कधीच समजलं नाही की ती काय शोधते. एके दिवशी सुमनने मंजुळाला रात्रीच्या वेळी अंगणात पाण्याच्या हंड्यात काहीतरी टाकताना पाहिलं. सुमनची उत्सुकता वाढली. ती पाहायला थांबली, पण अचानक मंजुळाने मागे वळून पाहिलं आणि ती सुमनला पाहतच राहिली. सुमनच्या अंगावर काटा आला. तू काय पाहिलंस? मंजुळाच्या आवाजात कडकपणा होता. नाही काही, मी फक्त. सुमन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होती, पण मंजुळाच्या नजरेतून ती शब्द गिळली. सुमन त्या रात्री जागीच राहिली. तिला मंजुळाच्या त्या वागण्यामागचं रहस्य शोधायचं होतं. ती ठरवूनच झोपली की मंजुळाच्या मागोमाग जावं आणि बघावं हे रहस्य काय आहे. पुढच्या रात्री मंजुळा पुन्हा अंगणात गेली. सुमन हळूच तिच्या मागे गेली, पण जे तिने पाहिलं ते अतिशय विचित्र आणि भयानक होतं. मंजुळा पुन्हा पाण्यात काहीतरी टाकत होती आणि अचानक हवेत कुंद वास पसरला. सुमनने पाहिलं की त्या पाण्यात काहीतरी काळसर आकृती दिसू लागली होती. ती आकृती हळूहळू स्पष्ट होत चालली होती. सुमन घाबरली आणि जागच्या जागी थांबली. हे काय आहे? मंजुळा नक्की काय करते? सुमनचा श्वास अडकला होता. ती उभी राहून मंजुळा काय करते हे पाहत होती. पाण्यातली ती काळसर आकृती आता स्पष्ट होऊ लागली होती. सुमनला ती आकृती एका माणसाची असल्यासारखी वाटली, पण त्या चेहऱ्याचे तपशील अस्पष्ट होते. सुमन घाबरून गारटली होती. मनात एकच विचार, हे काय चाललेलं आहे? मंजुळाने त्या आकृतीकडे काहीतरी बोललं, पण आवाज इतका हलका होता की सुमनला ते ऐकू आलं नाही. काही क्षणानंतर मंजुळा त्या पाण्याच्या हंड्याजवळून उठली आणि ती घरात परतली. जणू काहीच घडलेलं नव्हतं. सुमन जागच्या जागी काही क्षण थांबली. तिच्या अंगावर काटा आला होता. सुमन घाईघाईने आपल्या खोलीत परतली. तिच्या डोक्यात सतत विचारांचं वादळ चालू होतं. मंजुळा नक्की काय करते? ती कुणाशी बोलत होती? आणि पाण्यात ती आकृती कोणाची होती? सुमनने ठरवलं की तिला हे रहस्य उलगडल्याशिवाय चैन पडणार नाही. दुसऱ्या दिवशी सुमनने मंजुळाशी थोडं बोलण्याचा प्रयत्न केला, पण मंजुळा तिचं बोलणं टाळत होती. दिवस जात होते, पण सुमनच्या मनात ती रात्र आणि पाण्यात दिसलेली आकृती सतत घोळत होती. एके दिवशी गावात एक जुना साधू आला. तो गावकऱ्यांच्या समस्यांवर उपाय सांगायचा. सुमनने ठरवलं की त्याच्याकडे जाऊन मंजुळाच्या वागणुकीबद्दल विचारणार. सुमन साधूच्या पाया पडली आणि सगळं त्याला सांगितलं. साधू शांतपणे ऐकत राहिला. त्यानंतर त्याने डोळे मिटले आणि म्हटले, हे घर शापित आहे. इथे काही काळापूर्वी एक दुःखद घटना घडली होती. या घरातल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचं परिणाम अजूनही चालू आहे. मंजुळा त्याच पापाच्या कचाट्यात सापडली आहे. सुमनच्या अंगावर काटा आला. साधू पुढे म्हणाला, तू जे पाहिलंस ती आकृती या घरातल्या कोणाच्या तरी आत्म्याची आहे. मंजुळा त्याच्या ताब्यात आहे. सुमन घाबरली, पण तिला ठरवायचं होतं की हे रहस्य उलगडायचं आहे. ती साधूला म्हणाली, मग मला काय करावे लागेल? साधू म्हणाला, आता तूच मंजुळाला या शापातून मुक्त करू शकतेस, पण सावध राहा, हा प्रवास सोपा नाही. सुमनच्या मनात भीती आणि उत्सुकता एकत्र होती. ती ठरवूनच घरी परतली. तिला मंजुळाला मदत करायची होती, पण त्यासाठी तिला त्या रहस्याचे उत्तर शोधावं लागणार होतं. सुमनने ठरवलं की तिला मंजुळाला या शापातून मुक्त करण्यासाठी जे काही करावं लागेल ते ती नक्की करेल. पण तिच्या मनात एक मोठा प्रश्न होता. तिला हे रहस्य उलगडण्यासाठी सुरुवात कशी करायची? साधूने दिलेल्या सूचनांचा विचार करत सुमनने नवा निर्णय घेतला. तिला मंजुळाच्या भूतकाळात काय घडलं होतं हे जाणून घ्यायचं होतं. ती गावातल्या जुन्या लोकांशी बोलण्याचा विचार करू लागली. कदाचित कोणीतरी तिला त्या घराच्या इतिहासाबद्दल माहिती देऊ शकेल.
दिवसातून काही वेळा सुमन गावातल्या ज्येष्ठ नागरिकांशी गप्पा मारत असे. त्यांनी सांगितलं की मंजुळाच्या घराच्या पूर्वजांनी काही काळापूर्वी एक रहस्यमयी साधूला धोका दिला होता. त्या साधूने त्यांच्या वाईट कृत्याची शपथ घेतली होती आणि त्या शपथेचा परिणाम आजपर्यंत चालू आहे. सुमनला आता थोडी माहिती मिळाली होती, पण ती आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. एके दिवशी तिला समजलं की मंजुळाच्या आईने एक जुनी डायरी ठेवली आहे, जी त्या घराच्या इतिहासाबद्दलची माहिती देऊ शकते. पण ती डायरी घरात कुठे आहे हे कोणालाही ठाऊक नव्हतं. सुमनने ठरवलं की तिला ती डायरी शोधायची आहे. रात्री मंजुळा झोपल्यावर सुमन घरात गुपचूप फिरली. तिने वाड्यातील प्रत्येक खोलीतून शोध घेतला, पण ती डायरी मिळाली नाही. शेवटी 1 तासाच्या शोधानंतर तिला वाड्याच्या मागच्या बाजूला एक जुनं कपाट सापडलं. कपाटाचं दार हलकंसं उघडलं आणि तिथे तिला एक जुनी डायरी मिळाली. डायरी उघडताच सुमनच्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली. ती त्यात वाचायला लागली. डायरीत मंजुळाच्या आईच्या हस्ताक्षरात काही गूढ गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात तिच्या पूर्वजांच्या कृत्याची कहाणी होती आणि त्या साधूच्या शापाबद्दलची माहिती होती. तसेच त्यात एका मंत्राबद्दल सांगितलं होतं, ज्यामुळे शापित आत्मा मुक्त होऊ शकतो. सुमनच्या मनात आशा पसरली. ती मंत्र शिकण्यासाठी साधूकडे पुन्हा जाण्याचा विचार करत होती, पण ते इतकं सोपं नव्हतं. ती वेळ घेत पुढे गेली. दुसऱ्या दिवशी सुमन साधूकडे गेली आणि त्याला डायरीची माहिती सांगितली. साधूने तिचं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्या मंत्राचा उच्चार कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं. या मंत्राचा उच्चार करायला तुम्हाला मंजुळाच्या समोर जाऊन तो म्हणावा लागेल, पण तुम्हाला त्या रात्री तिथे जाऊन उच्चारायला लागेल. सुमनने ठरवलं की ती मंजुळाला त्या रात्री जागं करेल आणि मंत्र उच्चारण्यासाठी तयारी करेल. तिला विश्वास होता की यामुळे मंजुळा त्या शापातून मुक्त होऊ शकेल. रात्रीच्या अंधारात सुमन मंजुळाला बोलवायला गेली. मंजुळा थोडी गोंधळली, पण सुमनने तिचा विश्वास वाढवला. मंजुळा, मला तुझी मदत हवी आहे. हे ऐक, आम्हाला या शापातून बाहेर पडायचं आहे. मंजुळाचं थोडं चुकलं, पण सुमनने तिला डायरीतील मंत्राचा उच्चार शिकवला. तेव्हा मंजुळाने ती पाण्याच्या हंड्याजवळ उभं राहून मंत्र उच्चारायला सुरुवात केली. आवाज थोडा तुटक होत होता, पण सुमनने तिला प्रोत्साहित केलं. सर्व काही सुरळीत सुरू होतं, पण अचानक पाण्यातून ती काळसर आकृती पुन्हा उभी राहिली. सुमनच्या मनात भीतीची लाट आली, पण तिला धैर्याने सामना करायचा होता. मंजुळा मंत्र उच्चारताना अधिक मजबूत होत गेली आणि ती आकृती हळूच पाण्यातून बाहेर येऊ लागली. सुमन आणि मंजुळा पाण्यातून उठत असलेल्या काळसर आकृतीकडे लक्ष देत होत्या. आकृती हळूहळू स्पष्ट होत होती. आता ती एक तरुण स्त्री होती. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि असहायतेची छटा होती. सुमनला ती एक ओळखीची वाटली. ती तीच होती जी आपल्या आईच्या डायरीत वाचली होती. मंजुळाच्या घराच्या पूर्वजांची एक बहीण जी शापित झाली होती. काय हवं तुम्हाला? आकृतीने प्रश्न केला. तिचा आवाज दाट होता. तुम्ही इथे का आलात? मंजुळा थोडी घाबरली, पण सुमनने तिला धीर दिला. आम्ही तुम्हाला मुक्त करू इच्छितो. तुम्ही शापित आहात आणि आम्हाला तुमच्या दुःखाची माहिती आहे. आकृतीच्या डोळ्यातील कडवटपणा कमी झाला. मी याच घरात कैद आहे कारण माझ्या पूर्वजांनी एक भयंकर पाप केले. त्यांनी माझ्यावर अन्याय केला आणि त्या साधूला धोका दिला. त्यांची शपथ माझ्या आत्म्यावर आहे. सुमनने मनाशी ठरवलं की ती या आत्म्याला मुक्त करायला हवं. तिनं मंत्राची कल्पना सांगितली, ज्यामुळे आकृतीला मुक्तता मिळू शकते. आपण सर्व एकत्र येऊन तो मंत्र उच्चारूया, सुमन म्हणाली. मंजुळा, जी आतापर्यंत थोडीच अस्वस्थ होती, आता ती चांगलीच धैर्याने बोलू लागली. हो, आपण हे करायला हवं. मला तुमची साथ हवी. सुमनने त्यांना गुप्त मंत्रात एकत्र येण्याची सूचना दिली. तिघीजण एकत्र आले आणि त्यांनी मंत्र उच्चारायला सुरुवात केली. आवाज थोडा कमजोर होता, पण त्यांच्या मनात धैर्य होतं. पाण्यातील आकृती हळूहळू शांत होत गेली. मी तुमचं आभार मानते, आकृतीने हळूच आवाजात म्हटले. या मंत्राने मी तुमच्यातून मुक्त होऊ शकते, पण तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं. तुमच्या कुटुंबाला कधीच धक्का देऊ नका. इथं सर्वांचं दुःख असतं. पाण्यात एकदम तीव्र प्रकाश चमकला आणि आकृती हळूहळू पाण्यात विरून गेली. मंजुळा आणि सुमन थोडं दचकल्या, पण एक शांतीची भावना त्यांना अनुभवायला मिळाली. पाण्यातील काळसरता हळूहळू निघून गेली.
सुमनने पाहिलं की मंजुळाचे डोळे आता शांत आहेत. तू आता फक्त मुक्त आहेस, सुमनने मंजुळाला सांगितलं. आता तुम्ही यशस्वी होणार आहात. मंजुळाने हळूच हसून उत्तर दिलं, होय, आता मी स्वतंत्र आहे. मी तुमचे आभार मानते. तुमच्या मदतीने मी या शापातून मुक्त झाले. त्या रात्री मंजुळा वाड्यात थोड्या प्रकाशात उभी होती आणि तिच्या मनात एक नवीन आशा होती. सुमनच्या साहाय्याने तिला एक नवी सुरुवात मिळाली होती. सुमनने देखील ठरवलं की ती मंजुळाला तिच्या नवीन जीवनात मदत करेल. गावातील रहस्य आता उघड झालं होतं आणि थोरली जाऊ म्हणून मंजुळा नव्याने जन्माला आली होती. त्या रात्री तिच्या आयुष्यातील अंधार दूर झाला होता आणि तिची नवी सुरुवात सुरू झाली होती.